नमस्कार, मी पंजाब डक. तर बरेच शेतकऱ्याचे फोन आले आणि म्हटले की हे जे वारं आहे ते हे कधी बंद होईल. तर सर्वप्रथम हे वारं कधी बंद होणार त्याबद्दल अगोदर खुलासा करणार आहे. तर काही ठिकाणी 18 तारखेला वारं बंद होईल, काही ठिकाणी 19 जूनला बंद होईल, काही ठिकाणी 20 जूनला बंद होईल आणि काही ठिकाणी 21 जूनला वारं बंद होईल. जिथं समजा लवकर 19 जूनला झालं तिथं लवकर पाऊस येईल, 20 जूनला झालं त्याच्या 2 दिवसांनी तिथं पाऊस म्हणजे उशीर आहे. पण वारं मात्र 20 जूनपर्यंत बंद होणार आहे म्हणून हा अंदाज लागेचा. 20 जूनच्या नंतर टेम्परेचर देखील उष्णतेची लाट देखील कमी होणार आहे म्हणून हे अंदाज लागायचा. आणि राहिला प्रश्न आता परत शेतकऱ्याचा असा प्रश्न आहे, खरंच दुष्काळ पडणार आहे का? तर सर्व शेतकऱ्याला सर्वप्रथम सांगतो, दुष्काळ हे मनातला काढून टाका. दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मात्र शेतकऱ्याच्या पेरण्या होणार आहे एवढं मी सांगू इच्छितो. काही जणांच्या जूनच्या शेवटच्या आठवड्यात होईल आणि त्याच्यातून जर काही शेतकरी उरले तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये पेरण्या होतील. पण शेतकऱ्याच्या पेरण्या होणार एवढं निश्चित आहे. पण दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मात्र सगळ्याच्या पेरण्या लागतील म्हणून हे अंदाज लक्षात येत्या. पेरणी करताना सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, सगळ्यांची पेरणी एकदम होणार नाही. काही ठिकाणी 21 जूनला पाऊस पडेल, कुठं 22ला पडेल, कुठं 23ला पडेल, काही भागात 24ला जाईल, कुठं 25ला जाईल, कुठं 26 जूनला पडेल, काही ठिकाणी 27, 28, 29, 30, काही ठिकाणी 1 जुलैला पडेल, कुठं 2 जुलैला. तर काही ठिकाणी 1 जुलै 2 जुलैपर्यंत पाऊस पडेल म्हणून हे लक्षात येतं. पण सर्वप्रथम विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुमच्या विदर्भामध्ये काय होणार, पूर्व विदर्भ म्हणजे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती ह्या पट्ट्यामध्ये काय होईल, जरा लवकर पाऊस येईल तर तिकडे लवकर पेरण्या सुरू होतील. त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ, त्याच्यानंतर पश्चिम विदर्भाकडे पाऊस येईल, त्याच्यानंतर मराठवाड्याकडे येईल, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे जाईल आणि त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे काय होईल, 23-24 जूनच्या नंतर मग तिकडे देखील चांगला पाऊस पडेल. 23 ते 30 मात्र उत्तर महाराष्ट्राकडे देखील चांगला पाऊस पडेल. मुंबईला देखील चांगला पाऊस पडणार आहे ह्या शेवटच्या आठवड्यात म्हणून मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. मुंबईला तर मुसळधार पाऊस पडेल, पुण्याकडे देखील पडेल, कोकणात देखील पडणार आहे. मुंबईला काही ठिकाणी म्हणजे पहिलाच पाऊस असा पडेल की म्हणजे चांगला मुसळधार अतिवृष्टीसारखा मुंबईला देखील पाऊस पडेल म्हणून हे देखील मुंबईकरांना अंदाज लक्षात यायचा. पुण्याला देखील पाहिजे, कोकण घाटमाथ्यावर देखील चांगला पाऊस पडेल. पण पाऊस येणार आहे शेवटच्या आठवड्यात. वाढत्या तापमानामुळे काय झालं, निसर्ग 22 दिवस पुढे सरकला, उन्हाळा 22 दिवस पुढे सरकला, पावसाळा 22 दिवस पुढे सरकला आणि हिवाळा 22 दिवस पुढे सरकला. दरवर्षी 7 जूनला पाऊस येतो ना, मग त्या 7 जूनमध्ये 22 मिसळा ना, मग किती व्हायले, दरवर्षी 25, 26, 27, 28 जूनला महाराष्ट्रात पेरण्या लागतील म्हणून हे वर्षानुवर्षाचा अंदाज लक्षात घ्या. हे निसर्ग 22 दिवस पुढे सरकले असल्यामुळं हे भविष्यामध्ये असंच राहणार म्हणून या पुढं म्हणतो, निसर्गावर प्रेम का, झाडं लावा. कारण की काय झालं, या वाढत्या तापमानामुळे सगळ्या गोष्टीला ह्या घडत आहेत. ग्लोबल वॉर्मिंग, पृथ्वीचं तापमान वाढत चालल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला सामोरे जावं लागणार आहे. म्हणून भविष्यामध्ये झाडं लावावीच लागतील. झाडं लावून पृथ्वीचं तापमान कमी करा. शेतकऱ्यांना घाबरू नका, यावर्षी दुष्काळ वगैरे काय पडणार नाही. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या लागतील, त्याच्यातून उरले तर 10 जुलै ते 15 जुलै मात्र सगळ्यांच्या पेरण्या होणार आहे. म्हणून शेतकऱ्यांना घाबरून जाण्याचं कारण नाही. आपण आपलं फक्त तयारीला लावा. जमिनीमध्ये पाऊस पडल्याच्या नंतर चांगली ईदभर ओल गेल्याच्या नंतर पेरणीचा निर्णय घ्या. नसता मग 4 बोट 6 बोटवर पेरणी करू नका. पण पाऊस येणार आहे एवढं निश्चित आहे. दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. घाबरून जाण्याचं काही कारण नाही. धन्यवाद.